आपण पाहतात बीबीसी केज लाईव्ह. मी हनुमंत भोसले. एका मनुवादी वृत्तीच्या व्यक्तीनं देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषणजी गवई साहेब यांच्या दिशेनं बूट भिरकावला. त्याने भिरकावलेला हा बूट खरं तर एका सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या दिशेनं नव्हता, तर या देशाचं संविधान, या देशात संविधान मानणारे सगळे लोक आणि या व्यवस्थेच्या विरोधात त्यानं तो बूट फेकलेला आहे. खरं तर ही घटना, या घटनेनं काही गोष्टी अधोरेखित केलेल्या आहेत. त्या म्हणजे आज भी या देशामध्ये जातीची, धर्मांधता आणि इतर गोष्टींची ईर्षा किती भयंकरपणे जिवंत आहे. आणि पुन्हा एकदा त्या जुन्या समाज व्यवस्थेकडे घेऊन जाण्याचा एक प्रयत्न होतोय. हा एक इशारा नक्कीच आहे. याच दृष्टिकोनातून आज आपण चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ आपण नक्की पहा आणि आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल बीबीसी केज लाईव्ह हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. कारण या चॅनलमध्ये आपण कुठली काटछाट करत नाहीये. जसे आहेत तसे विचार आपण मांडून कुठलीही त्याला रंगरंगोटी केली जात नाहीये, तर पूर्णपणे अगदी जे विचार या ठिकाणी सुचले तेच आपल्यापर्यंत पोहोचवले जातात. नमस्कार. काल देशामध्ये एक भयंकर घटना घडली. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषणजी गवई साहेब यांच्यावर एका मनुवादी वृत्तीच्या व्यक्तीनं बूट भिरकावला. खरं तर ही घटना खूप भयंकर आहे. कारण देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणजे एक प्रकारे न्याय देणारा एक सर्वोच्च स्थान आपण म्हणूया, त्यांच्या दिशेनं हा बूट भिरकावला असल्यामुळं अर्थातच संविधान आणि या इतर संविधानाचं रक्षण करणाऱ्या एका यंत्रणेवर हा बूट भिरकावला आहे. खरं तर याचे प्रतिसाद संपूर्ण देशभर उमटले आहेत. मात्र तरीही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित आणि संघर्ष करा हा संदेश बहुजन समाजाला दिलेला आहे, त्या समाजाच्या प्रतिक्रिया पाहता हा समाज आता हळूहळू कसा शंड होत चाललेला आहे हेही यातून स्पष्ट दिसतंय. बूट आजपर्यंत अनेक नेत्यांच्या दिशेने भिरकावलेले आहेत, अनेक मंत्र्यांच्या दिशेने भिरकावलेले आहेत, परंतु इथं बूट भिरकावण्याचा जो उद्देश होता हा फार वेगळा आहे. माननीय भूषणजी गवई साहेबांनी मागील एका प्रकरणामध्ये या कुठल्या तरी मनोवादी वृत्तीच्या या व्यक्तीला असं म्हटलं होतं की ठीक आहे, ज्या गोष्टीसाठी त्याने न्यायालयाकडे तक्रार केली होती की ठीक आहे बाबा, जे पुरातन खातं आहे ते जर तुमच्या या गोष्टीचं काही ऐकत नसेल तर त्यांचा सांगण्याचा अर्थ होता की आता तुम्ही देवाकडे जा. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं, कदाचित हे खातं तुमचं ऐकत नाहीये. म्हणजे त्यांनी एक खरं तर हा उपरोधक त्यांनी उत्तर दिलेलं होतं की तुम्ही मग आपल्या देवाकडेच जा आता. परंतु या गोष्टीनं संबंधित लोकांची मनं अशी काही दुखावली गेली म्हणे. खरं तर दुखावण्याचं काहीच कारण नाही, कारण देव तुमचा इतका पॉवरफुल आहे, तर तुम्ही देवाकडे जा म्हटलं तर याच्यात वाईट वाटण्याचं कारण काय? कारण तुम्हीच म्हणताय ना आमचा देव सगळं काही करतो, तर मग तुम्ही जायला पाहिजे, असं गवई साहेबांचं म्हणणं होतं. परंतु त्याचा अतिरेक करत आपण बघितलं की काल या अतिशय मनोवादी वृत्तीच्या जो व्यक्ती आहे ज्याचं नाव राकेश किशोर असं म्हटलं जातं, परंतु असं मी म्हटलं जातं की त्याचं खरं आडनाव हे तिवारी आहे. आणि ते झाकण्यासाठी किंवा त्याची वृत्ती झाकण्यासाठी कदाचित मीडियामध्ये म्हणा किंवा सगळीकडं राकेश किशोर या नावानं त्याला ओळखलं गेलं किंवा त्याची ओळख ही तशीच केली गेली. सगळ्यात इथं महत्त्वाची गोष्ट आहे की या सगळ्या गोष्टी करताना खरोच मनोवादी विचार जे काय आपण म्हणतो ठराविक हा व्यक्तींचा आहे का? तर नाही. 100% आता बहुजनातील एक मोठा वर्ग या मनोवादी विचाराचा पायीक झालेला आहे.
त्या विचाराचा तो संरक्षक झालेला आहे आणि विचाराचा गुलाम झालेला आहे. त्यामुळं हा विचार सतत अशा ढुसण्या देत राहणार आहे. त्या स्वतःच्या ताकदीवर नाही, तर त्याला ताकद मिळते ही बहुजन समाजातील मोठ्या वर्गाची. कारण मराठा असो, आजचा जो ओबीसी म्हणतात, जो की भाजपनं ऑलरेडी ज्याला DNA असं म्हटलेलं आहे, तो या मनुवादी विचाराचा मोठा संरक्षक बनलेला आहे. आपण जर अवतीभोवती बघितलं तर धर्मवाद, दैववाद यामध्ये हेच मराठा असतील किंवा जे स्वतःला ओबीसी मानतायत आणि काही प्रमाणात जे बौद्ध आहेत त्याच्यातला सुद्धा एवढंच आहे की कमी गट आहे, कमी संख्या आहे, पण ते सुद्धा आज या मनुवादी विचाराचे समर्थक बनलेले आहेत. किंबहुना ओपनली अगदी राजकारणात जर आपण बघितलं तर या समाजांचं नेतृत्व करणारे जे नेते आहेत, मग ते बौद्ध समाज असेल जो आमचा दलित बांधवांचा, किंवा खऱ्या फुले शाहू आंबेडकराचा अनुयायी जिथं मोठ्या संख्येनं आहे त्या समाजाचं नेतृत्व करणारे, किंवा ओबीसीचं नेतृत्व करणारे, किंवा मराठा समाजाचं नेतृत्व करणारे, हे सगळे नेते मोठ्या संख्येनं मनुवाद्याच्या कुशीत बसलेले आहेत. सत्तेसाठी ते मनुवाद्यांच्या विचाराचा आसरा घेऊन आहेत आणि त्यामुळं या विचाराची अशी ताकद वाढून अगदी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर बूट फेकण्यापर्यंत त्यांची हिंमत केलेली आहे. ही घटना खरं तर खूप भयंकर आहे. कारण याच्यातून पुन्हा एकदा जी काही पूर्वीची समाज रचना होती त्याकडं घेऊन जाण्याचा या मनुवाद्यांचा विचार आहे. कारण यापूर्वी समाज रचना आपल्याला माहिती उतरंडीचीच होती, ज्यामध्ये नाव सांगितलं जात होतं किंवा सर्वात उच्च स्थानी ब्राह्मण, त्यानंतर क्षत्रिय, त्यानंतर वैश्य आणि त्यानंतर शूद्र, ही जी काही एक उतरंड होती त्याच उतरंडीला पुन्हा एकदा मांडण्याचा हा एक डाव असावा असं आपल्याला वाटतं. घटना खूप भयंकर आहे, परंतु ज्या प्रमाणामध्ये या सगळ्या आता फक्त समाज दुखवू नये म्हणून काही नेते, काही लोक निषेध करतायत, परंतु या घटनेचा निषेध, कारण बघा दुर्दैव कसं आहे, ते जे फुले शाहू आंबेडकरांचे अनुयायी आहेत ते शब्दांच्या बाणांचे बाण वापरून निषेध व्यक्त करतायत, म्हणजे शब्दरूपी बाण वापरून निषेध व्यक्त करतायत म्हणून. मात्र जो गुन्हेगार आहे, आरोपी आहे, तो प्रत्यक्ष शस्त्राचा वापर करू लागलेला आहे. बूट त्यानं यावेळेस अपमानित करण्यासाठी वापरलेलं शस्त्र आहे. या गोष्टीचा खरोखर खूप निषेध व्हायला पाहिजे. फक्त आम्हाला फुले शाहू आंबेडकर आरक्षणापुरते मर्यादित आहेत का याचा विचार कुठंतरी आता झाला पाहिजे. कारण आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला, त्यांच्या कार्याला किंवा त्यांच्या प्रत्येक गोष्टीला जपण्याचा अजिबात प्रयत्न करत नाहीत. आणि खरी दुर्दैवता हे आहे, जो समाज त्यांच्या या सगळ्या विचाराचा किंवा त्यांच्या नावाचा आपल्या आरक्षणासारख्या किंवा इतर सुविधेसाठी, सवलतीसाठी प्रयत्न करत आहे, लाभ घेत आहे, तोच समाज आज कुठंतरी मनुवाद्याच्या बगलेत जाऊन बसलेला आहे. आणि त्यामुळं अशा घटना सातत्यानं घडत आहेत. खरं तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषणजी गवई साहेबांनी या प्रकरणामध्ये खूप संयम दाखवलेला आहे. त्यांचं करावं तेवढं कौतुक आम्हाला खरंच कमी आहे. कारण त्यांनी आपलं जे उंच सर्वोच्च पद आहे या पदाची एक प्रतिष्ठा राखत त्यांनी संबंधित व्यक्तीबद्दल, ठीक आहे माझी काही तक्रार नाही असं म्हटलंय, पण त्यांची तक्रार नसली तरी देशाची तक्रार असली पाहिजे, देशातील लोकांची असली पाहिजे, ज्या विचाराचे किंवा फुले शाहू आंबेडकरांच्या अनुयायाची तक्रार असली पाहिजे. मात्र ते सध्या तरी सोशल मीडियावर आणि इतरत्र फक्त निषेध व्यक्त करत आहेत. मात्र प्रत्यक्ष जोपर्यंत, कारण अलीकडच्या काळामध्ये या मनुवादी विचाराला हे चांगलंच माहिती झालेलं आहे की हळूहळू आपण काही केलं, छत्रपती शिवरायावर बोललं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर काहीही बोललं किंवा फुले शाहू यांच्यावर काहीही बोललं तरी काही समाज करत नाही. हळूहळू हे अंगवळणी पडलं आता समाजाच्या अपमान सहन करण्याचा. त्यामुळे या घटना पुन्हा पुन्हा घडत आहेत आणि हा समाज एक होऊ शकत नाही. कारण तो आरक्षणासारख्या अशा मुद्द्यामध्ये असा काही गुंतलाय, जाती जातीच्या प्रतिष्ठेत इतका गुंतलाय की तो अशा गोष्टींचा कधीच निषेध म्हणजे प्रत्यक्ष ग्राउंडवर उतरून किंवा प्रत्यक्ष मैदानात उतरून कधीच तो त्याचा विरोध करणार नाही, हे बी मनुवाद्यांना चांगलंच माहीत आहे. आणि त्यामुळं अशा गोष्टी किती भयंकर आहेत हे आपण समजून घेतल्या पाहिजे.
मला वाटतं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश माननीय भूषणजी गवई साहेबांचा लक्षात आला असेल आता की धर्मांध लोक किती भयंकर आहेत. कारण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कसं काम करत असेल हे तुम्ही जरा विचार करा. कारण प्रत्येक गोष्टीला धर्माशी जोडून ठेवलं जातं, प्रत्येक गोष्टीला देवाशी जोडून ठेवलं जातं आणि काही एखाद्या भोंदूबाबाबद्दल बी तुम्ही बोललात की लगे यांच्या भावना अगदी दुखावल्या जातात, धर्म लगेच दुखावला जातो. कारण का की भोंदू बाबा जे की देवाचं किंवा दैववादाचं आसरा घेऊन लोकांची लूट करतात, त्या भोंदू बाबाला सुद्धा कोणी बोलायचं नाही, त्यांना पकडायचं नाही किंवा त्यांच्या विरोधात काही कारवाई करायची नाही, असा जणू काही या लोकांचा एक मानस असतो. याच्यावरून मी आम विवेकी लोकांना एक सांगू इच्छितो की तुम्ही विचार करा, यावरून हे कार्य करणं किती अवघड आहे. समाजाच्या प्रवाहाच्या विरोधात जाऊन काम करणं किती अवघड आहे. जे महापुरुषांनी त्यावेळेस केलं, आज छोटे मोठे कार्यकर्ते करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ते किती अवघड आहे तुम्ही बघू शकता. कारण काही कारण नसताना, आणि मी आपल्याला म्हटलं याच्यामध्ये तुम्ही ब्राह्मणाला दोष देऊच नका. कारण ब्राह्मणापेक्षा जे काही बहुजनातले ते मराठा असतील किंवा ओबीसी असतील, यांच्यामधले जे मनुवादी वृत्तीचे लोक बनलेले आहेत, हे जे कर्मकांडाच्या याच्यात गुंतलेले लोक आहेत, महापुरुषांच्या विचाराला न मानता कर्मकांडाला सर्वोच्च महत्त्व देणारे हे लोक आहेत, यांच्यावर आवर घालणं खूप गरजेचं आहे. कारण हे मोकाट सुटलेले आहेत. आणि विशेष म्हणजे जे मनुवादी विचार आहेत किंवा जी कृती आहे, याचं सगळ्याचं संरक्षण करणारा हाच तो मोठ्या प्रमाणात मराठा, ओबीसी आणि दलित बांधवातलेही काही असतील, मातंग समाजातले आमच्या काही असतील, हे सगळे या मनुवादी विचाराचे खूप मोठे रक्षक आहेत. याचा विचार खूप करणं गरजेचं आहे. आणि यांच्यातलं जे ध्रुवीकरण आहे या दैववादाच्या नावानं, यामुळंच आज किंवा यामुळेच कदाचित यांच्यावर अन्याय करणं सोपं झालेलं आहे. कारण हे आपल्या दैववादापासून दूर जात नाहीत, आपल्या स्वतःच्या कष्टाला किंवा हिमतीला मानत नाहीत. श्री छत्रपती शिवरायांनी कधीच खरं तर मुहूर्त बघितलं नव्हतं, कधीच त्यांनी दैववाद मांडला नव्हता, परंतु त्यांच्या जीवन कार्याला अगदी अशा प्रकारचा दैववाद जोडण्यामध्ये काही मंडळी खूप यशस्वी झालेली आहे. इतिहासातही हळूहळू त्याचा उल्लेख जोडला गेलेला आहे. मात्र महाराजांनी अगदी आमोशा दिवशी सुद्धा लढाया करून जिंकून दाखवल्या, हे मात्र कुठं जास्त प्रमाणात हायलाईट केलं जात नाही. हे खूप मोठं दुर्दैव आहे. याचाही आपण विचार केला पाहिजे. निश्चितच माननीय भूषणजी गवई साहेब या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचा जो अपमान झालेला आहे, तो या देशाच्या संविधानाचा अपमान आहे, या देशाचं संविधान मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा अपमान आहे. आणि अर्थातच खरं जर बघितलं तर या महापुरुषांचं सुद्धा त्याच्यामध्ये एक अपमान आहे. काही लोक म्हणतात त्यांनी असं म्हणायला न पाहिजे होतं. अरे, त्यांनी म्हणायला त्यांचा अधिकार आहे. तुम्ही तसंच त्यांना शब्दातून किंवा विचारानं तुम्ही विचारानं तुम्ही एखादा लेखलं त्यांच्यावर, परंतु असं बूट भिरकावणं आणि तो व्यक्ती म्हणतो की मला कदाचित परमात्मानंच अशा प्रकारची जे वृत्ती किंवा अगदी बुद्धी दिली असेल, हे आणखी एक हास्यास्पद. यावरून या देशाचं एक धर्मांता तुम्हाला किती मूर्ख बनवू शकते, हेही आपण समजून घेतलं पाहिजे. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.